ते लिफ्टचं बटन दाबलं त्यांनी, लिफ्टचं बटन दाबलं, लिफ्ट खाली आली, लिफ्टचा दरवाजा उघडला, आतमध्ये एक एवढा एवढा छोटा पोरगा होता. त्या लिफ्टमध्ये आतमध्ये गेल्यावरती त्यांनी त्याला विचारलं की म्हणजे मागच्या वेळेला मी गेल्या महिन्यात आलो होतो तेव्हा तू नव्हतास रे इकडे, तू आता कुठून आलास? तो बोलला नाही मला आत्ताच लिफ्टमनची नोकरी लागली. लिफ्टमनची नोकरी म्हणजे किती दिवस झाले तुला नोकरी लागून? तो बोलला मला आता नोकरी लागून 4 दिवस झाले. कुठला तू, तुझं नाव काय? असंच काहीतरी त्यांनी मिश्रा असं काहीतरी सांगितलं. हे सगळं लिफ्ट वरती जात असतानाची चर्चा आहे. म्हणजे बघ तू राहणारा कुठला? तो बोलला उत्तर प्रदेशचा. मुंबईत कधी आला? 6 दिवस झाले. बोल यंत्रणा बघा, नुसते हसू नका, यंत्रणा बघा, ही यंत्रणा चालू आहे. एक मुलगा येतो तिकडनं त्या राज्यातनं मुंबईमध्ये येतो, तो 6 दिवस अगोदर येतो, त्याला 2 दिवसात नोकरी लागते. ही सगळी यंत्रणा चालू आहे आतून त्यांची. त्याला बसवायचा, त्याचं घर करायचं, त्याचं रेशन कार्ड काढायचं, त्याचं आधार कार्ड काढायचं, त्याच्या सगळ्या गोष्टी करायचा, त्याला इथला नागरिक बनवायचा, त्याला इथला मतदार बनवायचा, आणि हे सगळं करून तुमची संख्या कमी करायची. ही असली ओझी महाराष्ट्राने व्हायची. याबद्दल ज्यावेळेला राज ठाकरे संतापतो, त्याच्यावरती जेव्हा केसेस टाकतात, मला फरक पडत नाही त्या केसेसचा. पण या सगळ्या गोष्टींबद्दल राज ठाकरे बोलणार म्हणजे बोलणार, कोणी कोणाला आवडो किंवा न आवडो. ही महाराष्ट्राची व्यथा, या महाराष्ट्रातल्या गोष्टी कोणी घालायच्या दिल्लीच्या कानावरती की या सगळ्या लोकांचं ओझं आता महाराष्ट्र घेऊ शकत नाही, मुंबई घेऊ शकत नाही, पुणा घेऊ शकत नाही, ठाणा घेऊ शकत नाही, नाशिक घेऊ शकत नाही, ही महाराष्ट्रातली शहरं ही घेऊच शकत नाहीत आता.